आज आपण टी परीक्षेसंदर्भातील मोठ्या वादग्रस्त अपडेटबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे 83 गुणाचा निकष का ठेवला? हा प्रश्न सध्या हजारो विद्यार्थ्यांच्या मनात आहे. यामुळेच अनेकांनी परीक्षा परिषदेकडे थेट आक्षेप नोंदवला आहे. टी परीक्षेत काही प्रश्नांना योग्य पर्यायच नव्हता, तर काही प्रश्न संदिग्ध होते. तरी सुद्धा निकालात 83 गुणाचा कट ऑफ लागू करण्यात आला आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांचं म्हणणं म्हणजे जे प्रश्न चुकीचे होते त्यांचे गुण सगळ्यांना मिळायला हवेत. त्याचप्रमाणे निकष आधी 72 गुणांचा होता, तर मग अचानक 83 गुणांचा का ठेवण्यात आला आहे? विद्यार्थी संघटनेकडून या संदर्भात विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अन्यायासंदर्भामध्ये जबाबदार कोण, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे मराठी माध्यमातून टी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना इंग्रजी प्रिंट मिस्टेकमुळे जास्त त्रास सहन करावा लागला आहे. तरी सुद्धा आयोगाकडून योग्य दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे की संदिग्ध प्रश्न रद्द करा, कट ऑफ कमी करा. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं यावर काय मत आहे? 83 गुण योग्य आहेत का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.